हॅलो, नमस्ते. आज आपण डीप गळ्याविषयी थोडीशी माहिती घेऊया. डीप गळा घेताना गळ्याची रुंदी इकडनं 2 घ्यायची आहे, 2 शोल्डरच्या बाजूने 2 घ्यायची आणि इकडून असा डीप करायचं. याचं कटिंग मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. हा ब्लाऊज 40 छातीच्या मापाचा आहे, 40 साईजचा आहे. तर ह्याची बॅकचा भाग आहे हा. तर याला हात शिलाई न करता पट्टी कशी जोडायची ते मी आज दाखवणार आहे तुम्हाला. अस्तरचा भाग असा ठेवून घ्यायचा आहे आणि ही मागची पट्टी आपण जे जोडतो ती अशा प्रकारे ठेवून घ्यायची. आणि याला इथं शिलाई ना मारता इथं शिलाई मारायची. व्यवस्थित शिलाई मारायची. शिलाई न करताही हा ब्लाऊज आणि फिनिशिंगमध्ये छान दिसतो. आणि हात शिलाईचाही कुटाणा वाचतो त्याचा. आणि हे असं पट्टी ठेवलेलं आहे, पलटी करायचं आहे. तर हे बघा, हा असा भाग ठेवून मी याच्यावर शिलाई मारून घेतली आहे. तर हे बघा, हे असं दिसतंय. शिलाई मारून घेतली आहे आणि याला आता दाबटीप द्यायची. हे अशा पद्धतीने दाबटीप द्यायची. हे अशा प्रकारे हा भाग वरती दिसतो आणि हा असा पलटी होऊन जातो. त्याला हे बघा, हा असा भाग ठेवून मी याच्यावर शिलाई मारून घेतली आहे. तर हे बघा, हे असं दिसतंय. शिलाई मारून घेतली आहे आणि याला आता दाबटीप द्यायची. हे अशा पद्धतीने दाबटीप द्यायची. छान हा शिलाई नंतर जागी खूप छान फिनिशिंग येते बॅक साईड. हे अशा प्रकारे हा भाग वरती दिसतो आणि हा असा पलटी होऊन जातो. हे बघा, हे अशा पद्धतीने हे असं दिसेल. ही बाजू वरती दिसेल, पट्टी लावलेली बाजू आतल्या साईडने जाते आणि हे वरती आहे. तुम्हाला काही शिलाई वगैरे काहीच दिसणार नाही, हात शिलाई करायची गरज नाही आणि आतून पट्टीही लावलेली असेल. हे असं व्यवस्थित फिनिशिंग येतं या ब्लाऊजचं. आणि याला सगळीकडनं शिलाई मारून घ्यायची. हे बघा, मी हे सगळीकडून शिलाई मारून घेतलेली आहे आणि हा राहिलेला ब्लाऊजचा भाग कटिंग करून घ्यायचा. हे बघा, हे मी सगळीकडनं कटिंग करून घेतलेले. बघा, गळ्याचं फिनिशिंग भरपूर डीप गळा आहे हा. भरपूर असा डीप झालेला आहे. घातल्यानंतर भरपूर डीप दिसतो हा. आणि ही मागची पट्टी पण आतल्या बाजूने हे होऊन जाते आणि तुम्हाला हातशिलाई करायची सुद्धा गरज नाही. हे आणि फिनिशिंग पण छान दिसतं.